नमस्कार मंडळी. मागच्या व्हिडिओमध्ये मला बोलली होती की मी गावी आले, तर मी गावी आले. माझ्या बहिणीला मुलगा झाला, त्याच्या बारशासाठी मी गावी आले. तर ही आहे माझी बहीण. तर चला मग तुम्हाला दाखवते गावच्या भाषा कसं अंगाई. दुर्वा रडतोय. वरती पोरं कोण आहेत? पहिल्या रविवारी पौष महिन्यात आनंद झाला करू गावात. पुत्र जन्माला पाणी धरण्यात जुवारू रे जू. पुत्र जन्माला पाणी धरण्यात जुवारू. ताई फुलं काढलेली आहेत. हळदी कुंकू दे भांडणारी फुलं. होतो गजर पान सुपारी वाटी साखर माझे गगडा रामेश्वर पुढं जुबाजू. माझे गगडा रामेश्वर पुढं जुबाजू. प्रसूत झाली गड्याळे नवरी एक पटाला वर्दी करी पूर्व पुण्याई ईश्वराने जोबाजो रे जो. आधी ही बरोबर होते. पूर्व पुण्याई ईश्वराने जोबाजो रे जो. जगातीला सगळे भूषण दोन मिनिटं. ते नाही तिला सांग नको. पाणी गाडी रामाचा उभा बजरंग पाशी अत्यारे ओटी भरतो ना. आता पाहिजे हे माईक बंद आहे.
थांब थांब. ते गेले त्या मुंबईला गेले होते ना. जातो मी पुढे. अरे तिला तर आहे आमचा छोटासा बाबू कार्तिक. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो मंदिरामध्ये. तर त्याच्या शेजारीच दत्त मंदिर आहे. तर आम्ही तिथे जात होतो, मी, माझा मुलगा आणि सासूबाई. तर इतकं सुंदर वातावरण आहे, सुंदर गाव, इतकं सुंदर म्हणजे गावचं वातावरण आहे ना. तुम्ही की गेलात की पुन्हा निघताना थोडंसं मन होत नाही निघताना. तर आम्ही तिघीजणी निघालो होतो, तिघंजणं. बघा इतक्या सीड्या आहेत, पण मस्त वाटतंय, छान वाटतं. आणि जी लोक गावी राहिलेत, गावाची मोठी झाली आहेत, त्यांना विचारा की गावचं एक वेगळंच प्रेम, वेगळंच आपुलकी, म्हणजे वेगळीच ओढ आहे आम्हाला. मी पण गावात लहानाची मोठी गावीच झाली आहे. तर गावचं आणि माझं नातं थोडं वेगळं आहे, खूप जवळचं. एवढ्या सीड्या चढून आता आम्ही वरती जाणार आहोत. आणि त्याच्यावर माझा छोटा मुलगा पण, त्याला तर गाव खूप आवडतं. हा बघा आजूबाजूचा परिसर किती सुंदर, कोकणातला. आंब्या फणसाची झाडं, ह्या सासूबाई आहेत, दमले आहेत पण जायचंय. बघा चला, नातू आणि आजी शर्यत चालले, कोण लवकर जाणार, पुढे जाणार. तर इथे जांभळीची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत आणि एवढी पायवाट. आणि शेवटी आम्ही मंदिरामध्ये आलो. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. इथे स्टेज असतो, इथे पूजा असते. दत्त जयंतीला मोठा कार्यक्रम होतो, पालखी वगैरे असते. 7 दिवस सप्ताह चाललेला असतो. त्याच्यामध्ये जेवण, हरिपाठ हे कार्यक्रम नेहमी होत असतात. दत्त मंदिर खूप छान आणि प्रसन्न वाटलं इथे येऊन. हा बघा, आणि हा जेवढा आजूबाजूचा परिसर आहे तितकी गोल प्रदक्षिणा असते पालखीची, आणि त्याच्यासोबत सर्व त्यांच्या मागून असतात आणि खूप छान वाटतं. हे दत्त जयंती जेव्हा असते तेव्हा इथे कार्यक्रम तो चालतो, म्हणजे 7-8 दिवस तर तो असतोच. आणि खूप छान वाटतं हा आजूबाजूचा परिसर, ह्या दऱ्या. बघू शकता काजूची झाडं. आता काजूचं सीझन येईल कोकणामध्ये. आंबे, काजू, फणस. गोठ. माइंड पूर्ण फ्रेश होतं, गावचं वातावरण.
ताप होऊनी आय बाप पुरवी हट्टले करांची